रत्नागिरीमध्ये पेट्रोल डिझेल पुरवणाऱ्या इंधन कंपन्यांकडून क्रेडिटवरती इंधन खरेदी बंद केलेली आहे। तर आता पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा नियंत्रित राहावा यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोल पंपांसाठी आता रोखीने खरेदीचे पैसे दिले तरच इंधन कंपन्यांकडून इंधन दिलं जातंय। आखाती देशातील युद्धाचा परिणाम सगळीकडेच झालेला पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळे भारतातले पेट्रोल आणि डिझेलच्या साठ्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आता पेट्रोल आणि डिझेल पुरवणाऱ्या इंधन कंपन्यांकडून या ठिकाणी एक वेगळी पॉलिसी अंमलात आणलेली पाहायला मिळते आहे। युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा नियंत्रित राहावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला पाहायला मिळतो आहे। पेट्रोल आणि डिझेलचा स्टॉक मेंटेन्स राहावा यासाठी या कंपन्यांनी पेमेंट टर्मच्या ज्या नियमामध्ये आहे तो अचानक या ठिकाणी बदल केलेला पाहायला मिळतो आहे। आता पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोल पंपासाठी रोखीनं जे डिझेल किंवा पेट्रोल आहे त्याचे पैसे दिले तरच या ठिकाणी इंधन कंपन्यांकडून दिलं जातं आहे। त्यामुळे राज्यातल्या क्रेडिटवर इंधन घेणाऱ्या पेट्रोल पंपावरचा जो साठा आहे तो या ठिकाणी संपलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।